Dear student, life processes in living organism part first मधला lecture number 5. Lecture number 5 बघायचं आहे. Remaining food component. We have already studied about carbohydrate, proteins. Right? Next one is lipid. What is lipid? From where do we obtain lipids? Lipids कुठून मिळणार आहेत आपल्याला? Lipids कुठून मिळतात? बटर, घी, जे ऑइल सीड्स आहेत त्याच्यापासून आपल्याला लिपिड्स मिळतात. ओके, इथं पण क्लिअर असेल. नेक्स्ट वन, व्हॉट इज लिपिड? The substance formed by a specific chemical bond between fatty acid and alcohol are called lipids. Defining chemical bond between fatty acid and alcohol. त्याला काय म्हणायचे आपण? लिपिड्स. आता लिपिड्स कसं? लिपिड डायजेस्ट केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काय बनतात? मीन्स लिपिड जर आपण खाल्लं आणि त्याला डायजेस्ट झालं आपल्या बॉडीमध्ये, देन इट कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. सिंपल आहे, हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलं होतं. दिस फॅटी ऍसिड ॲब्सॉर्ब अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन अ बॉडी. ॲब्सॉर्ब केलं जातं आपल्या बॉडीमध्ये आणि सगळीकडे त्याला फिरवलं जातं बाय सर्क्युलेटरी सिस्टम. माहिती असेल तुम्हाला, बाय सर्क्युलेटरी सिस्टम इज ब्लड थ्रू पूर्ण बॉडीमध्ये ते सर्क्युलेट होतं. मग काय होणार? नेक्स्ट काय होणार मग? फ्रॉम दोज फॅटी ऍसिड डिफरंट सेल्स प्रोड्युसेस नेसेसरी सबस्टन्सेस. पाहिजे तसे नेसेसरी सबस्टन्सेस सेल या फॅटी ऍसिड पासून प्रोड्यूस करतात आपल्या बॉडीमध्ये. मग त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे, इथे एक्झाम्पल्स दिलेले. द मॉलिक्युल्स कॉल्ड फॉस्फोलिपिड्स विच आर एसेन्शियल फॉर द प्रोडक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म फ्रॉम फॅटी ऍसिड. हे मॉलिक्युल्स आहेत, फॉस्फोलिपिडचे जे मॉलिक्युल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, एसेन्शियल आहेत फॉर द प्रोडक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठं असतं? सेल मेम्ब्रेन ऐकला असेल तुम्ही. सेल मेम्ब्रेनमध्ये ते प्रोडक्शन करण्यासाठी जो फॉस्फोलिपिड यूज केला जातो तो कुठून मिळतो आपल्याला? फॅटी ऍसिड्स पासून मिळतो. सिंपल. ओके, नेक्स्ट बघूया आपण एक्झाम्पल ह्याच्यामध्ये. बिसाइड फॅटी ऍसिड्स आर यूज टू प्रोड्युसिंग सम हार्मोन्स विच आर द इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन. हे हार्मोन्स प्रोडक्शन मध्ये सुद्धा फॅटी ऍसिड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. लिपिड्स पासून कुठले हार्मोन प्रोडक्शन होतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हे पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. अँड नेक्स्ट वन, वी गेट 9 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड. आपण 1 ग्रॅम लिपिड खाल्लं तर आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे. कार्बोहायड्रेटची 4 किलो कॅलरी होती. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्लं 4 किलो कॅलरी. प्रोटीन 1 ग्रॅम प्रोटीन खाल्लं तर 4 किलो कॅलरी. फॅट्स मीन्स लिपिड्स मध्ये आपल्याला एनर्जी जास्त मिळते ॲज कम्पेअर्ड टू कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन्स. ओके, नेक्स्ट वन, एक्सेस अमाऊंट ऑफ लिपिड स्टोर्ड इन द ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. इथं त्याला स्टोअर केलं जातं. एक्सेस अमाऊंट जर लिपिड आपल्या बॉडीमध्ये झाले तर त्याला स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. सिंपल पॉइंट्स आहेत इथे, नोट करून घ्या. नोट करत चला म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी इझी जाईल. आता नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टंट कंपोनंट बघायचं आहे आणखी, व्हिटॅमिन. व्हिटॅमिन्स आर द ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड. केमिकल कंपाऊंड आहे, हेट्रोजिनियस कंपाऊंड, group of heterogeneous compound. So first point. Second one, vitamins in 6 main types आहेत. A, B, C, D, E and K असे 6 टाइप आहेत. मेन 6 टाइप आहेत. त्याच्यानंतर त्याचे सब टाइप्स आहेत, पण मेन 6 टाइप लक्षात ठेवायचं आहे. अँड आउट ऑफ देम सम आर वॉटर सोल्युबल अँड सम आर फॅट सोल्युबल. विच आर द वॉटर सोल्युबल अँड विच आर द फॅट सोल्युबल? लुक हिअर ऑन द बोर्ड. तुम्हाला तिथं स्क्रीनवरती दिसतं. A, D, E and K are fat soluble and second one B and C are water soluble. विटॅमिन्स सिंपल आहे, क्लिअर असेल इथपर्यंत. आणि एक्झाम वरती असंच येतं व्हिटॅमिन्स तुम्हाला, टाईप ऑफ व्हिटॅमिन्स, किती टाइप्स आहेत आणि वॉटर सोल्युबल कुठले, फॅट सोल्युबल कुठले, अँड गिव्ह देअर एक्झाम्पल्स. 3 मार्क्स साठी क्वेश्चन याच्यावर येतं. इम्पॉर्टंट आहे. 3 to 4 टाइम हे सुद्धा रिपिटेशन झालेलं आहे, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंटची स्टडी करायची आपला वॉटर. पानी. पानी 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 के बिना नहीं है जिंदगानी. देयर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये 65 to 70% वॉटरच आहे. खूप पाणी आहे. अँड
Cell contains 70% of water of their weight. जर एखाद्या सेलचं आपण वेट केलं तर 70% त्याच्यामध्ये सुद्धा वॉटरच आहे, पाणीच पाणी. And next, blood plasma also contain 90% water. पहा, ब्लड मध्ये सुद्धा 90% वॉटरच आहे. अरे सगळीकडे पाणीच पाणी, आपल्या बॉडीमध्ये पाणी, सेलमध्ये पाणी, ब्लडमध्ये पाणी है ना. वॉटरच वॉटर, एवढं आपल्याला बॉडीची गरज आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये पाणी समजा डिहायड्रेशन झालं, वॉमिटिंग झालं, वॉटर कंटेंट कमी झालं आपल्या बॉडीमध्ये, तर हे सगळे ऑर्गन्स आहेत फंक्शनिंग करणं डिस्टर्ब होतं, ह्यांचं फंक्शनिंग मध्ये डिस्टर्ब होतं. त्यासाठी एक लास्ट पॉइंट दिलेला आहे, फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय whole body disturb even if there is a loss of little water in our body. आपल्या बॉडीमध्ये थोडंसं जरी पाणी कमी पडलं तर सेल्स फंक्शनिंग करणं म्हणजे पॉसिबल नाहीये त्यांच्यासाठी, मग सगळं सिस्टम डिस्टर्ब होतो. म्हणून वॉटर इज अ व्हेरी एसेन्शियल न्यूट्रिएंट. जसं बाकीचे न्यूट्रिएंट आहेत तसं वॉटर सुद्धा आपल्यासाठी खूप एसेन्शियल न्यूट्रिएंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्ट एक न्यूट्रिएंट आपल्याला इथं दिलेलं आहे, फायबर कॅन नॉट बी डायजेस्टेड. फायबर दिलेलं आहे, फायबर हे डायजेस्ट होत नाहीये, तर फायबर काय करतात, हेल्प टू डायजेस्ट फूड मटेरियल. आपल्या बॉडीमध्ये जे फूड मटेरियल आहे त्याला डायजेस्ट करण्याचं काम करतात. आणि नेक्स्ट वन, इजेशन ऑफ अनडायजेस्टेड फूड मटेरियल. आणि जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल त्याचं इजेशन करण्याचं काम सुद्धा फायबर करतात. Then where from we get fiber? तर आपला फायबर कुठून मिळतात? We obtain the fibers from leafy vegetable, fruits and cereals. याच्यापासून आपल्याला फायबर्स मिळतात. आपल्या बॉडीमध्ये फायबर्स फक्त डायजेशनचं काम करतात. ओके, सिंपल आहे, खूप सिंपल आहे. फायबर वरती सुद्धा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. सगळं काही जे फूड कंपोनंट मध्ये सगळं इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये जे आज विटामिन्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट आहे. वॉटर वरती पण क्वेश्चन येतो, फायबर्स वरती पण क्वेश्चन येतो, लिपिड्स वरती पण क्वेश्चन येतो, प्रोटीन्स वरती पण क्वेश्चन येतो. ऑल दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. फूड कंपोनंट इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम मध्ये तुम्हाला रिपीट क्वेश्चन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब अवर चॅनल.